फॉर्म्युला. मग आता जनरल फॉर्म्युला म्हणजे काय करणार, फक्त या सेक एक्सच्या ऐवजी ऑफ एक्स घेणार. म्हणजे इफ y इज इक्वल टू सेक ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. आता इथे जर परत पाहिलं जे काल नव्हते त्यासाठी परत सांगतो. इथे दोन मुद्दे आहेत. हा सेक एक्स इंटू एफ ऑफ एक्स पाहिजे, हा काय आहे सेक ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे दोन मुद्दे आहेत. एक तर पहिला मुद्दा आहे हे इनर फंक्शन, हे आतलं फंक्शन आहे आणि सेक हे बाहेरचं फंक्शन आहे. मग दिस इज इनर फंक्शन. इनर फंक्शन आणि हे जे सेक आहे काय आहे, हे आहे आउटर फंक्शन. बरोबर आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, चेन रूल कसा वापरायचा, सिंपल लॉजिक आहे. चेन रूल वापरताना सरळ बाहेर ना आत जायचं. त्यात पहिले आत बाहेरचा डेरिव्हेटिव्ह, नंतर आता डेरिव्हेटिव्ह. म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्यावेळेस इनर फंक्शन बदलायचं नाही, नंतर इंटू त्या इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग ठीक आहे. आता देन वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx इज इक्वल टू. आता इथे एफ ऑफ एक्स हे इनर फंक्शन आहे आणि सेक हे आउटर फंक्शन आहे. मग सर्वात पहिले आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक इंटू टॅन. बरोबर ना, आपण एक्स रिप्लेस केलाय. मग आता डेरिव्हेटिव्ह येईल सेक इंटू टॅन. पण ओके, सेक इंटू टॅन असं बरं वाटतं का, हे तो कुठेतरी अँगल पाहिजे. मग तो इनर फंक्शनचा आहे एफ ऑफ एक्स, ते तसंच ठेवतो मी एफ ऑफ एक्स म्हणजे बस. जर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आहे तर सेक ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, सेक ऑफ एफ ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू मी फक्त डेरिव्हेटिव्ह घेतला कोणाकडे आता, सेकचा. बरोबर ना. मग अजून बाकी कोण आहे, एफ ऑफ एक्स बाकी आहे. मग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे सेकचा डेरिव्हेटिव्ह झाला सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग इनर फंक्शन झालं आहे असं ते, नंतर एफ डॅश ऑफ एक्स इनर फंक्शन डेरिव्हेटिव्ह. मला कोणतरी आवाज येतोय, साऊंड म्यूट करा पटकन. ओके. तर सेकचा डेरिव्हेटिव्ह झाला सेक इंटू टॅन. मग आपण फक्त काय केलं, चेन रूल वापरला. इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्प्लीट फंक्शन म्हणतो, तो वापरला. काय केलं फक्त, तर आउटर फंक्शन कोणतं, सेक. सेकचा डेरिव्हेटिव्ह झाला सेक इंटू टॅन. बरोबर आहे. मग सेक इंटू टॅन एफ ऑफ एक्स आहे असाच ठेवला आणि नंतर त्या एफ ऑफ एक्सचा काय घेतला, डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन, तुमचा चेन रूल. बरोबर आहे. ओके. नेक्स्ट. मग आता हा झाला तुमचा जनरल फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. याचं एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल सेक y इज इक्वल टू सेक ऑफ. ओके. आता आतलं फंक्शन मला बदलायचंय. असं करतो मी, पॉवर फंक्शन घेतो एक्स रेस टू 10. आता हा सेक एक्स पण येईल. बरोबर आहे. हा काय सेक ऑफ एक्स रेस टू 10. हा पॉवर 10 एक्सचा आहे, सेकचा नाहीये. मग काय करायचं त्या डेरिव्हेटिव्ह, देन dy बाय dx इज इक्वल टू सगळ्यात पहिले ddx म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचा, जसा इथं आम्ही y चा डेरिव्हेटिव्ह ddx दिला फक्त, तसं इथं पुढे लिहायचा. म्हणजे येईल सेक ऑफ एक्स रेस टू 10. बरोबर आहे. ओके. मला आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग परतीचा मुद्दा येतो, हे आउटर फंक्शन आहे, हे इनर फंक्शन आहे. बरोबर आहे. मग आउटर फंक्शन इनर फंक्शन काय करायचं डेरिव्हेटिव्ह घेताना, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहिले घ्यायचा. मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, इथे लिहा पहा. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक इंटू टॅन. 2 मिनिटं हा अँगल दोघांच ठेवायचा असतो. ओके. मग इथे सेकचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक इंटू टॅन. पण त्यावेळेस मी डेरिव्हेटिव्ह घेतला आउटर फंक्शनचा, त्यावेळेस इनर फंक्शन मात्र आहे असंच ठेवायचं. मग एक्स रेस टू 10 एक्स रेस टू 10. बरोबर आहे. हा झाला सेकचा डेरिव्हेटिव्ह. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, सेक इंटू टॅन. आपला अँगल आहे असाच ठेवला. इंटू आता घ्यायचा एक्स रेस टू 10 चा पण डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 10. तर एक्स रेस टू 10 चा घ्यायचा आहे डेरिव्हेटिव्ह. अडचण बोला बरं, स्टेप पर्यंत समजलंय.
आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तेव्हा इनर फंक्शन तसंच ठेवायचं, नंतर इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, विच इज इक्वल टू सेक ऑफ एक्स रेस टू 10 इंटू टॅन ऑफ एक्स रेस टू 10 इंटू, आता मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे एक्स रेस टू 10 चा. एक्स रेस टू 10 हे कोणतं फंक्शन आहे? पॉवर फंक्शन, म्हणजे फॉर्म्युला नंबर 2 एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह. काय करायचं, तो जो काही पॉवर आहे हा पॉवर घ्यायचा मल्टिप्लायला, म्हणजे पॉवर किती इथे 10. सो 10 घेतला आपण मल्टिप्लिकेशनला, बरोबर आहे. आणि एक्सचा पॉवर एकने कमी करायचा. आता एक्सचा पॉवर एकने कमी करायचा, मी डायरेक्टली नाही, 10 होता, एकने कमी केला, किती झाला 9, बरोबर आहे. म्हणजे एक्स रेस टू 10 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 10 इंटू एक्स रेस टू 9. ओके, एखादा म्हटला सर बाद झालं एवढंच, मला काय पुढे करायचं नाहीये, नाही तर सिंपल पर्याय. आता हा नंबर आहे, हे अँगल आहे, फक्त हा नंबर काय करायचा पुढे लिहायचं. म्हणजे देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू किती होईल 10 इंटू एक्स रेस टू 9 इंटू सेक ऑफ एक्स रेस टू 10 इंटू टॅन ऑफ एक्स रेस टू 10. हा झाला तुमचा सेक एक्स रेस टू 10 चा डेरिव्हेटिव्ह. याला तुमचं फायनल आन्सर. अडचण बोला बरं याच्यामध्ये. अरे यामध्ये काय अडचण वाटते? आता फक्त एक असं करा, एकतर हे सगळं माझ्या बरोबर लिहा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहा. सध्या असेल वेळ तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आपला फॉर्म्युला नंबर 7 झाला. आता नेक्स्ट घेऊ. आता ऍक्च्युली आपले 5 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाले. मागे साऊंड म्यूट करा, आवाज येतोय मध्ये, साऊंड म्यूट करा प्रत्येकाने. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला आहे फॉर्म्युला नंबर 8. y इज इक्वल टू, आता बघा साइन झाला, कॉस झाला, टॅन झाला, कॉट झाला, सेक झाला, उरला कोण कोसेक. इफ y इज इक्वल टू कोसेक एक्स, बरोबर आहे. आता देन dy बाय dx इज इक्वल टू, आता बाबा सिंपल मुद्दा, पहिले हे डोक्यात घ्या, मला याचा डेरिव्हेटिव्ह येऊ नाही तर नाही येऊ, फक्त विचार काय करायचं तुम्हाला, स्टार्ट विथ काय आहे सी. जर फंक्शन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट विथ सी झाला तर काय करायचं मायनस, बरोबर आहे. मग हा घेतला मायनस. आता सेकचा डेरिव्हेटिव्ह काय सांग, सेक इंटू टॅन. मग कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कोसेक इंटू कॉट, कोसेक इंटू कॉट. म्हणजे बघा सेकचा डेरिव्हेटिव्ह जर सेक इंटू टॅन आहे तर कोसेकचा काय होणार कोसेक इंटू कॉट. फक्त स्टार्ट विथ सी असल्यामुळे काय घ्यायचा मायनस. म्हणजे कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस कोसेक एक्स इंटू कॉट. हा आला तुमचा कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. ओके, मग आता हा तुमचा बेसिक फॉर्म्युला. मग आता आपण घेऊ जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला म्हणजे आपण वेगळं काय नाही करत, तो फॉर्म्युला आपण डायरेक्टली चेन रूल मध्ये अप्लाय करून घेतो. मग इफ y इज इक्वल टू कोसेक, ओके, या एक्सच्या ऐवजी मी एक फंक्शन रिप्लेस करणार आहे, ते काय येईल एफ ऑफ एक्स. आता हा कोसेक एक्स इंटू एफ ऑफ एक्स नाही, हा काय कोसेक ऑफ एफ ऑफ एक्स आहे. मग देन dy बाय डी इज इक्वल टू, इथे परत एक मुद्दा लक्षात घ्या, हे जे आहे हे आहे इनर फंक्शन आणि हे जे आहे हे आहे आउटर फंक्शन, बरोबर आहे. इनर फंक्शन हे आउटर फंक्शन आहे, त्यात पहिले डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आउटर फंक्शनचा. मग कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मला सगळ्यात पहिले घ्यायचा आहे. आता कोसेकची स्टार्ट विथ काय आहे सी, म्हणजे इथं काय येणार मायनस, बरोबर आहे. हा मायनस आला. मग कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे कोसेक इंटू कॉट, कोसेक इंटू
कॉट. पण त्यावेळेस इनर फंक्शन एफ ऑफ एक्स हे मात्र आहे असंच ठेवलं. इनर फंक्शन काय करायचं, आहे असंच ठेवायचं. फक्त कोसेक डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस कोसेक इंटू कॉट. पण ते एफ ऑफ एक्स आतलं फंक्शन आहे असंच इंटू ते आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, एफ डॅश ऑफ. सिंपल रूल आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. ओके, हा आला तुमचा जनरल फॉर्म्युला. बरोबर आहे. ओके, आता एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल, इफ y is equals to cosec of 2x cube. सिंपल एक्झाम्पल घेतलंय. y is equals to cosec of 2x cube. Okay, then dy by dx is equals to d dx of cosec 2x cube. बरोबर आहे. ओके, आता मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे पूर्ण याचा. बरोबर आहे ना. मग आता याच्यामध्ये हे जे आहे हे आउटर फंक्शन आहे, हे जे आहे हे इनर फंक्शन आहे. बरोबर आहे. मग स्टार्टिंग मला करायची आउटर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह. आता आउटर फंक्शन मध्ये स्टार्ट विथ सी झालेला आहे. जर स्टार्ट विथ सी असेल तर इथे तुम्हाला मायनस देऊन घ्यावं लागेल. बरोबर ना. मायनस दिला. मग कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह तो कोसेक इंटू कॉट. मायनस घेतलंय मग इथे येईल कोसेक इंटू कॉट. ओके, त्यावेळेस इनर फंक्शन आतलं फंक्शन आहे असंच 2x क्यूब. 2x क्यूब बरोबर आहे. का बरं, फक्त कोसेकचा डेरिव्हेटिव्ह घेतला, आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, इनर फंक्शन तसंच ठेवलं इंटू पुढे मात्र डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ. आता आपल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, आपलं फंक्शन काय 2x क्यूब. ओके, आता इथे तर 2, आता आपला पुढचा डेरिव्हेटिव्ह घेऊन झालाय, त्याचा लोड नाही घ्यायचा. जो डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतलाय तिथे जजमेंट नाही करायचं, तर तो आहे देतो आपण. देअरफॉर dy by dx is equals to minus cosec 2x cube 2x cube into cot 2x cube. पहिला पार्ट आहे असलेला मित्रपर्यंत. ओके, मला फक्त एवढा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे 2x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. याच्यात पहिला मध्ये तो 2 चा आणि x चा काही घेणं नाही. मग इंटू तो 2 तसं करायला x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. आता जरी हा 2 कॉन्स्टंट वाटला असता, तो कॉन्स्टंट नाही, स्केलर मल्टिपल आहे, त्याला मल्टिप्लाय मध्ये x आहे ना, मग हा 0 घेऊ शकत नाही का डेरिव्हेटिव्ह. 2 आहे असं करायला x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मला. एक्स क्यूब पॉवर फंक्शन आहे, कशी ऍड करायची, जो पॉवरला नंबर येतो ह्याचा मल्टिप्लायला, याला मल्टिप्लायला इंटू त्या एक्सचा पॉवर 1 ने कमी करायचा म्हणजे इंटू एक्स स्क्वेअर. ओके, आता हा नंबर आहे, त्याला इकडे मल्टिप्लाय ना करू. हे अँगल आहे, हे दोन जे आहे हे अँगल आहे, हे अँगल आहे आणि हा नंबर आहे. बरोबर आहे. मग फक्त हा नंबर आपण मल्टिप्लाय करून पुढे घेऊ. बाबा 2 into 3 किती होतील 6, तर झाला 6x स्क्वेअर. हा ऑलरेडी मायनस तर आहे, मायनस इथला आपल्याला मायनस असेल 6x स्क्वेअर इंटू हे बाकीचे टर्म्स आहे असे कोसेक 2x क्यूब इंटू कॉट 2x क्यूब. आणि ह्या आला तुमचा फायनल डेरिव्हेटिव्ह dy by dx. म्हणजे काय झालं, फक्त तो नंबर जो होता आपण फक्त हा 3 into 2 किती झाला 6, तो x स्क्वेअर म्हणजे 6x स्क्वेअर पुढे घेतला मायनस होतं मायनस 6x स्क्वेअर. आणि हे जे दोन आहेत कोणता कोसेक आणि कॉट 2x क्यूब आले, ते दोन्ही लिहिले. बरोबर आहे. हे आलं फाईल ना. ओके, इथपर्यंत समजलं. ओके, एकूण आपल्या आता 8 फॉर्म्युले झाले. याच्यामध्ये आपण 8 फॉर्म्युले कोणते कोणते पाहिले. पहिला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा पॉवर फंक्शन एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह, नंतर 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन, कॉस, टॅन, कॉट आणि सेक, कोसेक. बरोबर आहे. ओके,
आता आपले 8 फॉर्म्युले झाले. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा माझ्याबरोबर लिहित असाल तर लिहून झाला असेल आतापर्यंत. एक्झाम्पल म्हणजे फॉर्म्युला लगेच एक्झाम्पल समजतंय प्रत्येकाला. ओके. आता जर नसेल झालं लिहून तो स्क्रीनशॉट काढून ठेवा नंतर मग लिहा. ओके. आता आपण पुढचा फॉर्म्युला घेऊया. फॉर्म्युला नंबर 9. फॉर्म्युला नंबर 9. फॉर्म्युला नंबर 9. आता आपण इथे घेऊया एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता काय फरक असतो पॉवर फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये तो समजून घ्या पहिले. हे जे फंक्शन ऍक्च्युली हे इंडेक्स फंक्शन आहे. याच्यामध्ये बेस असतो आणि इंडेक्स असतो. बरोबर आहे. आता ओके बेस आणि इंडेक्स. जर समजा व्हेरिएबल बेसला आला आणि पॉवरला नंबर आला तर हे होतं पॉवर फंक्शन. आणि जर उलट झालं नंबर बेसला आला आणि व्हेरिएबल इंडेक्सला गेला तर हे होतं एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे ज्या वेळेस बेसला व्हेरिएबल असतो पॉवर फंक्शन. बरोबर आहे. याचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहिला फॉर्म्युला नंबर 2. पण इथे काय होतं व्हेरिएबल कुठे व्हेरिएबल इंडेक्सला आहे तर हे झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग आता आपला एक्सपोनेन्शियल फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मग आपण एक्सपोनेन्शियल फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहू. ओके. एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग आता एक्सपोनेन्शियल फंक्शन आपण कोणतं घेतो. इफ y इज इक्वल टू a रेज टू x. बरोबर आहे. देन आता y चा डेरिव्हेटिव्ह तो येईल dy बाय dx इज इक्वल टू. आता a रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह इथे पॉवरला काय आहे. पॉवरला व्हेरिएबल आहे. पॉवरला नंबर नाहीये. नंबर असं तर लगेच आपण तो नंबर मल्टिप्लाय केला आणि पॉवर 1 ने कमी केला असता तर तिकडे. पण इथे पॉवरला नंबर नाही. इथे पॉवरला काय आहे व्हेरिएबल. मग पॉवरला जर व्हेरिएबल असेल तर काय करायचं a रेज टू x. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा a रेज टू x इंटू लॉग ऑफ a. त्याचा लॉग घ्यायचा फक्त. म्हणजे a रेज टू x इंटू लॉग ऑफ a. बरोबर आहे. ओके. याचा जनरल फॉर्म्युला घे. जनरल फॉर्म्युला. ओके. आता इफ y इज इक्वल टू फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये x च्या ऐवजी f ऑफ x रिप्लेस करायचा. मग a रेज टू f ऑफ x. बरोबर आहे. हा. आता जो व्हेरिएबल आहे आता सुद्धा पहा व्हेरिएबल तरी सुद्धा कुठे पॉवरला इंडेक्स मध्ये व्हेरिएबल आहे. बरोबर आहे. इंडेक्सला व्हेरिएबल असेल तर पॉवर फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. देन dy बाय dx इज इक्वल टू याप्रमाणेच घ्यायचं. इथे बघा फक्त मी काय केलं x च्या ऐवजी f ऑफ x घेतला. मग इथे सुद्धा काय होईल x च्या ऐवजी f ऑफ x. मग या फॉर्म्युला प्रमाणे काय आन्सर येईल a रेज टू x. पण x च्या ऐवजी कोण येईल f ऑफ x इंटू लॉग ऑफ a. हा झाला फक्त एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला. इंटू इनर फंक्शन कोणतं आहे रे. आतलं फंक्शन कोणतं f ऑफ x. त्या f ऑफ x चं काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह. रूल खूप सिंपल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. फॉर्म्युला प्रमाणे डेरिव्हेटिव्ह घ्या. नंतर x च्या ऐवजी जी टर्म आली डेरिव्हेटिव्ह पुढे घ्या. बरोबर आहे. याचं एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल इफ y इज इक्वल टू a रेज टू sin x. आता a हा नंबर आहे. नंबर जरी असतो तरी आपल्याला फरक पडणार आहे का नाही. मग याला पहिलं एक्झाम्पल म्हणून वाटलं तर आपण दुसरं एक्झाम्पल पण घेऊ. ओके. देन ऑन डिफरन्शिएटिंग dy बाय dx या फॉर्म्युल्याप्रमाणे कसं येईल आन्सर. f ऑफ x च्या ऐवजी कोण आला फक्त sin x. एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. a रेज टू काय असतो डेरिव्हेटिव्ह a रेज टू sin x इंटू त्या a चा घ्यायचा लॉग
इंटू, आता मात्र इनर फंक्शन, हा तुम्ही कोणतं फंक्शन तसंच ठेवलंय, साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. बरोबर आहे. आता इथपर्यंत आलो आपण. आता फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे फक्त. बरोबर आहे. मग साइन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, ओके, therefore dy by dx इज इक्वल टू, तो a रेस टू साइन एक्स आहे असते इंटू लॉग ए, तोही आहे असते इंटू या साइन एक्सचा मला घ्यायचा आहे डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स म्हणजे माझ्या मते आपण दिला फॉर्म्युला नंबर 3. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स. बरोबर आहे. ओके, इथपर्यंत आलं. आता एखादा म्हटलं तर मला नाही उलटे पालटे लिहायचं, असंच ठेवायचंय, चालेल, काही फरक पडत नाही. फक्त असं करता असो आपण, ही टर्म थोडीशी मोठी वाटते, ही बारीक वाटते. मग हा जो काही कॉस एक्स हा मल्टिप्लाय आहे ना, तो फक्त आपण पुढे लिहू. म्हणजे काय होईल इथे, dy बाय dx इज इक्वल टू, तो कॉस एक्स पहिले लिहा, कॉस एक्स इंटू ए रेस टू साइन एक्स इंटू लॉग ऑफ ए. किंवा एखाद्याने असं लिहिलं, ए रेस टू साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू लॉग ए. काय नाही, मल्टिप्लिकेशन आहे, कसं उलट पालट लिहिलं काय फरक पडणार नाही. हे आलं तुमचं फायनल आन्सर. अडचण बोला बरं, फॉर्म्युला समजतं प्रत्येकाला. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता एक्सपोनेन्शियल फंक्शन मधलाच फक्त हा ए रेस टू एक्स होता ना, आपण याचाच फॉर्म्युला नंबर 10 करून घेऊ, की जो सगळ्यात चांगला फंक्शन आहे आणि ज्या फंक्शन वरती इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह आला सगळ्यात सोपा असतो, फक्त थोडस डोकं शांत ठेवायचं असतं. ते आहे याचाच पुढचा पार्ट आहे, फॉर्म्युला नंबर 10. हे सुद्धा एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल. इफ y इज इक्वल टू ई रेस टू एक्स. बरोबर आहे. ओके, देन dy बाय dx इज इक्वल टू, आता हे सुद्धा ऍक्च्युली फक्त झालं काय, मागचं एक्झाम्पल घेतो फॉर्म्युला आपण ए रेस टू एक्स. इथं ए हा एनी नंबर होता, इथे परफेक्ट आला काय, ई. बरोबर आहे. मग याचा सुद्धा ए रेस टू एक्स प्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स सारखा इंटू लॉग ऑफ ई. पण मला सांगा, आपण मॅथ्स मध्ये लॉग चा बेस किती ठेवतो, ई. आणि जर बेस आणि नंबर सेम असेल तर ह्या लॉगची व्हॅल्यू किती असते, 1. मग ह्याची व्हॅल्यू 1 आहे, मग इंटू 1 केला, मल्टिप्लाय बाय 1 केल्याने काय फरक पडत नाही. मग मल्टिप्लाय बाय 1 केल्याने काय फरक पडत नसेल तर सिम्पली ई रेस टू एक्सचं ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, ई रेस टू एक्स. हे डोक्यात ठेवा, हे जगातलं एकमेव फंक्शन ई रेस टू एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू एक्स आणि याचं इंटिग्रेशन सुद्धा ई रेस टू एक्स. म्हणजे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा किती लिहायचा, ई रेस टू एक्स. आणि ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन किती लिहायचं, ई रेस टू. म्हणजे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा तुम्हाला ई रेस टू एक्स लिहायचा आहे आणि इंटिग्रेशन सुद्धा ई रेस टू एक्स. फॉर्म्युले दोन चॅप्टरचे दोन वेगवेगळे फॉर्म्युले क्लिअर झाले आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू एक्स असणार आणि ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन सुद्धा ई रेस टू एक्स असणार. बरोबर आहे. ओके, जनरल फॉर्म्युला. मागे आवाज येतोय बरं का रे, डायरेक्ट ब्लॉक करून टाकेल, परत लेक्चरचा सुद्धा बसून येणार नाही. ओके, जनरल फॉर्म्युला. इफ y इज इक्वल टू ई रेस टू, परत या फॉर्म्युल्यात एक्सच्या ऐवजी रिप्लेस करायचा आहे तुम्हाला एफ ऑफ एक्स. आवाज कोण करतोय बघ रे, आणि डायरेक्ट ब्लॉक करून.
स्क्रीन चेक कर, कोण आवाज करतोय बघ, ब्लॉक करून टाक. देन वाय, आता वायचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, डीवाय बाय डी इज इक्वल टू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, अगेन सेम ई रेस टू एफ ऑफ एक्स. हा झाला तर ई रेस टूचा डेरिव्हेटिव्ह, पण इंटू इनर फंक्शन कोणतं आहे, इनर फंक्शन कोणतं आहे, एफ ऑफ एक्स ना. मग ते एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत काय होईल, एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर ई रेस टू एक्स आहे, ते आय असले बा, ई रेस टू एफ ऑफ एक्स, ई रेस टू एफ ऑफ एक्स आय असलेला, फक्त ते आतलं फंक्शन कोणतं आहे, एफ ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे ऍडजस्ट केला. हा आला तुमचा जनरल फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल घेऊ, फॉर एक्झाम्पल इफ y इज इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स. बरोबर आहे. आता हा ई रेस टू एक्स नाही, देन ऑन डिफरन्शिएटिंग जर आता डेरिव्हेटिव्ह घेतला तर y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू डी dx ऑफ ई रेस टू टॅन एक्स. बरोबर आहे. ओके. आता इथे ई रेस टू जे आउटर फंक्शन आहे, ई रेस टू दिसला वरती इंडेक्स मध्ये व्हेरिएबल दिसतोय म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन सारखंच आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, ई रेस टू टॅन एक्स इंटू फॉर्म्युला प्रमाणे ई रेस टू डेरिव्हेटिव्ह आय होता, ई रेस टू लिहिला. ओके. आता वरचं जे फंक्शन तुम्ही ऍज इट इज ठेवले ते कोणतं आहे, टॅन. मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय, टॅन डेरिव्हेटिव्ह काय, तो फॉर्म्युला नंबर 6, सॉरी फॉर्म्युला नंबर 5. टॅन डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक्स स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. ओके. डीवाय बाय डीएक्स, हा एखाद्याला वाटलं सेक्स स्क्वेअर एक्स पुढे लिहायचा, ई रेस टू टॅन एक्स मागे लिहायचा, चालेल, किंवा नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे मल्टिप्लिकेशन उलट पालट करून लिहिलं काही फरक पडणार नाही. 4 into 7 पण तेवढाच आहे आणि 7 into 4 पण तेवढाच. पण मल्टिप्लिकेशन उलट पालट करत बसायची गरज नाही. ओके. हे आलं तुमचा फॉर्म्युला नंबर 10 विथ एक्झाम्पल. जनरल आपला सिंपल फॉर्म्युला, मेन फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला, त्याचं एक एक्झाम्पल. ओके. समजलं प्रत्येकाला एक्झाम्पल. एक तर स्क्रीनशॉट काढा किंवा नोट डाऊन करून घ्या. ओके. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 11. फॉर्म्युला नंबर 11. फॉर्म्युला नंबर 11. ओके. आता 11th फॉर्म्युला आहे, इफ y इज इक्वल टू log x, then dy by dx is equal to log चा डेरिव्हेटिव्ह घेणं जगात सोपं. काय नाही उद्योग करायचा, फक्त लॉग पाहून घ्या. एवढा लॉग आहे, लॉग समोर काय आहे, फक्त एक. जे काही लॉग समोर आहे ते 1 अपॉन घेऊन टाकते. म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1 अपॉन एक्स. हा आला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके. फॉर एक्झाम्पल आता पुढे जनरल फॉर्म्युला घेऊया आपण. जनरल फॉर्म्युला. ओके. जनरल फॉर्म्युला, आता जनरल फॉर्म्युला काय घेणार आपण, इफ y इज इक्वल टू लॉग ऑफ f of x, then dy by dx इज इक्वल टू. आता मला याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. सगळ्यात सिंपल मुद्दा, लॉग पहिले पाहून घ्या. कुठे लॉग समोर काय हे ओळखा. बरोबर आहे. एवढंच ना, लॉग समोर एफ ऑफ एक्स. जो लॉगच्या पुढचा पार्ट आहे बिनधास्त 1 अपॉन किती, एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. आणि जो तुम्ही 1 अपॉन घेण्याचा पुढे काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स.
हा झाला लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल, इफ y is equals to log of sec x. मुद्दाम तुमचं आता कॅल्क्युलेशन होणार एक्झाम्पल घेतलंय. y is equal to log of sec x. बरोबर आहे. देन त्याचा डेरिव्हेटिव्ह y चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? ऑन डिफरन्शिएटिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx इज इक्वल टू, आता लॉगचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डी dx ऑफ लॉग ऑफ सेक एक्स. एक स्टेप वाढवतो फक्त मी, डी dx लिहिला. ओके. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर लॉग पहिले ओळखून घ्या. कुठे लॉग? एवढाचे. ओके. लॉगच्या पुढचं फंक्शन कोणतं आहे? हे मार्क केलेलं फंक्शन लॉगच्या पुढे. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायची आयडिया खूप सोपी. लॉग समोर जो आलाय तो 1 घ्या. म्हणजे 1 काय होईल? 1 सेक एक्स. जो लॉगच्या पुढे होता तो 1 घेतला. बरोबर आहे. इंटू आता जो तुम्ही लॉगच्या समोर जो उरलाय ना, जो 1 घेतलाय त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इंटू डी dx ऑफ सेक एक्स. म्हणजे बा लॉगच्या पुढे जो होता तो 1 घ्या आणि त्या 1 घेतलेल्या पुढे काय घ्यायचा? परत डेरिव्हेटिव्ह. ओके. आता आपण जो डेरिव्हेटिव्ह घेतलाय तो अनचेंज आहे. 1 सेक एक्स तो आहे असाच आहे. इंटू आता मला परत पुढे घ्यायचा डेरिव्हेटिव्ह तो कोणाचा? सेक एक्सचा. मग सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह माझ्या मते फॉर्म्युला नंबर 5 + 2 7 फॉर्म्युला, 7 नंबरचा फॉर्म्युला, आजचा पहिला फॉर्म्युला. सेक एक्स इंटू टॅन एक्स. हा झाला तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. पण आता गरमान झाली बा, हा सेक एक्स आणि हा सेक एक्स, एक डिवाइड एक मल्टिप्लाय काय झाला? कॅन्सल. आणि उरलं काय रे? फक्त टॅन एक्स. हा आला dy by dx. म्हणजे बा लॉग समोर सेक एक्स होता, मग 1 सेक एक्स हा डेरिव्हेटिव्ह झाला. परत पुढे सेकचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला. सेकचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक इंटू टॅन. बरोबर आहे. सेकला सेक कॅन्सल, कारण की हा सेक डिवाइड आहे, तो सेक मल्टिप्लाय कॅन्सल. उरलं काय? फक्त टॅन एक्स. आणि हा आला तुमचा फायनल डेरिव्हेटिव्ह. ओके. इतर समजलं प्रत्येकाला? ओके. आता जनरली तुम्ही एवढेच फॉर्म्युला, इथे एक आणखीन एक फॉर्म्युला आहे जो चेंज ऑफ बेस रूलचा फॉर्म्युला असतो, जो त्याची गरज जिथे पडेल आपल्याला, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट चेंज ऑफ बेस रूल शिकवल. म्हणजे डायरेक्टली एक आणखी एक फॉर्म्युला पाठ करायची गरज राहणार नाही. हाच फॉर्म्युला तिथे अप्लाय करायचा. ओके. आता फक्त आपण काही बेसिक, म्हणजे त्याला आपण फॉर्म्युला नाही म्हणू शकत, पण जे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कायम वापरायचे थोडे थोडे ते डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग खाली ते फॉर्म्युला ऍडजस्ट करून घेऊ. फॉर्म्युला नंबर 12. आता हा ऍक्च्युली फॉर्म्युला नाही, तुम्ही एक्झाम्पलच्या वेळेस हे प्रूव्ह करून पाहू शकता. फॉर्म्युला नंबर 12. इफ y इज इक्वल टू रूट एक्स. आता ऍक्च्युली हा फॉर्म्युला नाहीये, पण आपण तरी सुद्धा थोडंसं एक्झाम्पल, कारण की रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण खूप वेळा घेणार आहे. देन dy by dx इज इक्वल टू डी dx ऑफ रूट एक्स. मला रूट एक्सचा काय घ्यायचा आहे? डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो कसं येणार. रूट डी dx. रूट म्हणजे काय असतो? रेस टू 1/2, म्हणजे एक्स रेस टू 1/2. कारण की हा जो काय रूट आहे, रूटचा अर्थ काय असतो? पॉवरला 1/2. बरोबर आहे. आता हा जो काय फॉर्मॅट आलाय हा कसा आला? एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन चा हे काय येतो? फॉर्म्युला काय? एक्स रेस टू एन चा सर्वात पहिले तो जो काही पॉवरला नंबर आहे तो मल्टिप्लायला घेतला, आणि नंतर त्या एक्स रेस टू पॉवर मधनं 1 मायनस करा. बरोबर आहे. कोणता फॉर्म्युला वापरला? सिन्स. इथे मी फॉर्म्युला देतो. सिन्स किंवा युझिंग कोणता फॉर्म्युला वापरलाय आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. बरोबर आहे.
म्हणजे हा येईल 1/2 इंटू एक्स रेस टू -1/2. सबट्रॅक्शन करून घेतली, हा 2 इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल, 1 - 2 -1 -1/2. आता हा -1/2 खाली घेऊ म्हणजे प्लस होऊन जाईल, म्हणजे 1/2 इंटू एक्स रेस टू 1/2 खाली घेतल्यामुळे प्लस झाला, आणि रेस टू 1/2 म्हणजे काय, अगेन रूट, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आला dy/dx इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. 1/2 रूट एक्स. ओके, टाइम झाला. ओके, लगेच 5 मिनिटं ब्रेक घ्या. 5 मिनिटांनी परत पुढचा सेशन चालू करू, म्हणजे यातले फॉर्म्युले आणि तो चार्ट पूर्ण होऊन जाईल आपला. प्रत्येकाने 2 मिनिटं म्यूट ऑफ केला तर ऑन केलं तरी काय अडचण नाही. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? इथपर्यंत समजलं? ओके, आता फक्त 5 मिनिटं ब्रेक झाली. 5 मिनिटांनी परत ग्रुपवर मी दुसरी लिंक पाठवतो. लगेच आपण सेकंड सेशन स्टार्ट करून घेऊ.